हा, इतकं सारं दूध. याचं काय करावं? चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की या दुधापासून मी काय बनवणार आहे ते. तर आता मस्तपैकी असं दूध घोटत आलेलं आहे, बऱ्यापैकी घोटलेलं आहे दूध. इथे मी छान अशी काजू आणि बदामाला मस्त बारीक असं वाटून घेतलेलं आहे. त्याची पूड केलेली आहे काजू आणि बदामची. तर यामध्ये मी ही वाटलेली काजू बदामची टाकून घेत आहे. टाकल्याच्या नंतर आणखीन काही मिनिट याला छान असं आटू द्यायचं. आणखीन ठीक अशी कन्सिस्टन्सी झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला साखर ऍड करायची आहे. यामध्ये आता आपण टाकूया 2 वाट्या साखर आणि याला छानपैकी मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण छान असे 2 ते 3 केसरच्या काड्या टाकूया. तर हे मस्तपैकी असं दूध आटलेलं आहे आणि सुंदर असा थोडा थोडा येलोइश असा बासुंदीला कलरही आलेला आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकतो. तर आपण गॅस बंद करून घेऊया. याला तुम्ही गरम गरमही सर्व करू शकतो किंवा मग याला फ्रीजमध्ये ठेवून एकदम असं थंड करूनही खाऊ शकतो. तर याला मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि थंड झाल्याच्या नंतर ही बासुंदी मी देणार आहे माझ्या गार्गीला टेस्ट करण्यासाठी. चला तर मग पाहूया. तर आता आपण याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवूया आणि थंड झाल्याच्या नंतर खीर आपण ही खाऊया. वाव, बघा किती सुंदर असा कलर आला आहे ना याला. आता मॉमच्या मागचं सगळ्यात मोठं काम म्हणजे आपल्या बाळाला मागे लागून त्याला खाऊ घालणे. आता मी तेच करणार आहे. मी माझ्या गार्गीच्या मागे मागे जाणार आहे आणि तिला खाऊ घालण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.